नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे, हा माजलेला पक्ष आहे वगैरे वगैरे अशा तिखट शब्दामध्ये अजित पवार यांनी थेट प्रहार केला. आणि त्याला उत्तर म्हणून रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष बोलते झाले की अपने गिरेबान में झाक के देखिए असं ते म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व हे आहे हे लक्षात ठेवा, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. एकूण काय, भ्रष्ट तर दोन्ही आहेत. आणि मग संधी मिळाली की आपापल्या सोयीने आरोप करायचे आणि नंतर ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला पॉलिटिकल पार्टनर, स्ट्रॅटेजिकल पार्टनर म्हणून मांडीवर बसवायचं. हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता पुढच्या 15 दिवसांमध्ये काय काय फटाके फुटणार आहेत, एकमेकांवर कशा प्रकारचे आरोप होणार आहेत ते महाराष्ट्राला दिसणार आहे. तर एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो भारतीय जनता पार्टीला सल्ले देत असतो, तो मतदार विशेषतः पुण्यामधला, पिंपरी चिंचवड मधला हा काय करणार आहे? कारण की अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीचेच वस्त्र फेडलेले आहेत. ते कशा प्रकारे आणि त्यांचं त्यामागे काय हेतू आहे? कारण की उद्योजक गौतम अदानी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर आपल्याला जायचंय असं शरद पवार आणि अजित पवारांची 2019 मध्ये बैठक झाली होती नवी दिल्लीला. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे हे सगळे नेते त्यावेळेला उपस्थित होते. आता अजित पवार हे 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा ज्यांनी माझ्यावर आरोप केले ते आता सत्तेमध्ये होते, सत्तेमध्ये आहेत अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. ते एकूणच तो जो विषय त्यासंबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, जे सत्तेवर बसलेले आहेत म्हणजे कोण? भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये आणि महाराष्ट्र. आता त्या सत्तेमध्ये खरं तर अजित पवार देखील आहेत आणि वर दिल्लीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन एनडीए मध्ये जाणार आहे. म्हणजे तसं तर अजित पवारांची राष्ट्रवादी आहेच आहे, पण शरद पवारांचा देखील 8,000चा जोड दिला जाणार आहे अशा बातम्या आहेत. मग अजित पवार यांचा कॉन्फिडन्स जो थेट भारतीय जनता पार्टीला घेरणारा हा का व्यक्त झालेला आहे, त्याच्यामागचं काय राजकारण आहे? ही आपल्या 8 खासदारांच्या बळावर आणि आपले जे काही 41 वगैरे जे काही आमदार आहेत त्यांच्या बळावर आपण आपली एक विचारसरणी फुले शाहू आंबेडकर ही अबाधित ठेवायची. त्याच्यानंतर ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना बैलगाडीभर पुरावे नागपूर अधिवेशनामध्ये त्यावेळेला दाखवले, वरात काढली आरोपांची, त्याच देवेंद्र फडणवीस यांनी 2019 नंतर जे काही राजकारण झालं महाराष्ट्रामध्ये त्याचा सूड उगवायच्या नादामध्ये अजित पवारांबरोबर शपथ घेतली. दोघांचं सरकार आणलं. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघच, बाकी मंत्री नव्हते. सरकार 80 तास टिकलं. त्यावेळेला हे जे 70,000 कोटी रुपयांचा आरोप जो झाला होता आणि जो फडणवीसांनी केला होता त्यांच्याच हातून क्लीन चिट घेतली अजित पवारांनी त्यावेळेला त्या 80 तासामध्ये. अँटी करप्शन ब्युरोने तसं लिहून दिलं. हे जे काही आहे हा आरोप हा चुकीचा आहे ना, असं काही झालेलं नाही. आता 1999 ते 2009च्या काळात हे सगळं झालेलं आणि एवढा मोठा खर्च होऊन 0.1% देखील सिंचन झालेलं नाही असा निष्कर्ष त्यावेळेला निघालेला.
आता ती सगळ्यांना माहिती आहे. आणि मग अजित पवारांना टार्गेट करायचं, त्यांना घेरायचं. त्यासाठी काय करायचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी न म्हणता नॅशनल करप्ट पार्टी म्हणायचं, उनको जेल में डालेंगे असं म्हणायचं. आणि मग ज्या पद्धतीने ज्या वेळेला आपल्याला मोदी सरकार 3 मध्ये गरज पडतीये, त्यावेळेला मग शरद बाबू सुरू झालेलं. बरं, अजित पवार तर आलेले आहेत सत्तेमध्ये, त्यांना आणलेले तर आहेच, पण त्यांचा वर उपयोग नाहीये. त्याच्यामुळं यांनी एकत्र यावं आता, अशी अट टाकली ती. इकडे अजित पवार तर आहेच. कारण की देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या समोर एक रेष ओढून ठेवायची होती. आणि त्यामुळे ते सत्तेमध्ये बेरीजेचं राजकारण करायचं. पदाधिकारी जे निष्ठावंत आहेत, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले स्वयंसेवक आहेत, त्यांना काय सांगितलं की हे अजित पवार गट जो आहे तो म्हणजे आपला स्ट्रॅटेजिकल पार्टनर आणि खरे नॅचरल पार्टनर एकनाथ शिंदे. मग अजित पवारांचा भ्रष्टाचार इतकी माळ जपलेली आहे. आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ऑर्गनायझर पंचजन्य याच्यामध्ये लेख येणं. मग अजित पवारांनी म्हणत आहे त्यांचं वैयक्तिक मत आहे, भारतीय जनता पार्टीने वगैरे ते पुन्हा असं करणं. मग आता एक पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी प्रसिद्ध अगदी झपाट्याने म्हणजे पार आशिया खंडात नाव घेतलं जायला लागलं, त्याची जी श्रीमंती, त्याचा त्याचा विकास, त्याचा विस्तार. आणि मग 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात ती आली. त्याच्या आधी अजितदादांचं वर्चस्व होत. आता त्यांना ते पुन्हा आणायचंय तिथं. मग अजितदादा पवार यांनी केलेला सगळा म्हणजे त्यांना जो ऐसचा त्रास झाला, म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या भाषेमध्ये इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, मग त्या भीतीने ते तिकडे पळालेले आहेत. पण ती भीती आता अजित पवारांची पिंपरी चिंचवड मध्ये असताना का निघून गेली, हा प्रश्न आहे. त्याच्या मागे काय राजकारण होणार आहे, या महानगरपालिका झाल्यानंतर काय महाराष्ट्रामध्ये भूकंप होणार आहे का केंद्रात होणार आहे, कशा प्रकारे होणार. आणि शेवटी कितीही आरोप झाले एकमेकांवर केले तरी एक लक्षात घ्या, हे सत्तेपासून दूर राहू शकत नाही अजित पवार ना शरद पवार आणि अर्थातच भारतीय जनता पार्टी. शेवटी सगळं राजकारण त्या सत्तेभोवती फिरत असतं आणि आपल्या सुईनुसार लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा हा निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये केला जातो. आणि तो बिन पैशाचा तमाशा सर्वसामान्य नागरिकाला बघावा लागतो. पैशाची उधळण होते, करोडो रुपये खर्च केले जातात, करोडो रुपये. ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून बोलतोच, अनेक उदाहरणं येतात समोर. तर ठीक आहे, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.